नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्सचे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचे, त्याचे स्टेप बाय स्टेप यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, फर्स्ट प्रेफरन्स कोणता द्यायचा आहे, सेकंड प्रेफरन्स कोणत्या द्यायचा आणि कोणत्या बेसवर द्यायचा आहे, त्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. त्यानंतरच तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला स्टार्ट करा. आज जर आपण बघितलं तर 3 ऑगस्ट 2025 आहे. म्हणजेच आजपासून हे तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स हे चालू झालेले आहेत. कशा पद्धतीने फिलअप करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY 25-26 यावरती क्लिक करायचं आहे. आणि जे विद्यार्थ्यांकडं मोबाईल असेल, तो मोबाईलमधून सुद्धा तुम्ही हे कॉलेज प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगतच आहे. 25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एल-एल-बी 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशी विंडो तुम्हाला नॉर्मली हे दिसणार आहे. सो यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं का तुमचा जो काही रजिस्टर मेल आयडी आहे, जो तुम्ही ठेवलेला आहे आणि जो तुमचा पासवर्ड आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. साइन इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप 1 जर आपण बघितलं तर अशी विंडो तुम्हाला ओपन होते. करेक्ट. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म हे दिसतं. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन व्हेरिफाय दिसते. आता खूप विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झाले नसतील, तर इथे पार्शियल व्हेरिफाय तुम्हाला दिसणार आहे. खालती जर तुम्हाला काही क्वेरी जर दिसत असेल, तर इथून फॉर्म अनलॉक होत आहे का, तो एकदा बघा. जर फॉर्म अनलॉक होत असेल, तर अनलॉक करा आणि कॉलेजचा प्रेफरन्स जे काही चेंजेस करायचे ते चेंजेस होत आहे का बघा, चेंजेस करू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मग कॉलेज प्रेफरन्स असं दिसत असेल, ज्या विद्यार्थ्यांचं पार्शियली व्हेरिफाय त्यांना सांगतोय. त्या विद्यार्थ्यांनी समजा जर असा ऑप्शन जर दिसत असेल, तर कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही द्या. आणि ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफाय अशा पद्धतीने लिहिलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पण डायरेक्टली कॉलेजचे प्रेफरन्स इथे तुम्हाला दिसत आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल. सो तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्यांचं पार्शियली व्हेरिफाय आहे, जर त्यांना कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला जमत असेल, तर तुम्ही इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशी विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. म्हणजे ही जी विंडो आहे, ही ब्लँक विंडो असेल, तर यावरती तुम्हाला कॉलेजचं कोणता कॉलेज पाहिजे, तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मुंबईचा पाहिजे, तर मुंबई सिलेक्ट करा. पुणेचे कॉलेजेस पाहिजे, पुणे सिलेक्ट करा. छत्रपती संभाजीनगर किंवा चंद्रपूर किंवा सोलापूर, कोल्हापूर जे कॉलेजेस तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचे आहेत, त्या युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करा. ऑल इथे सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्टसाठी स्टेटस पण सिलेक्ट ऑलच ठेवा आणि कॉलेज टाइप पण ऑलच ठेवा आणि यावरती सर्च टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती केलं, की अशा पद्धतीने विंडो जे काही कॉलेजेस तिकडे आहेत, ते तुम्हाला दिसणार आहेत. जसं की मला युनिव्हर्सिटी मुंबई पाहिजे, तर याच्यामध्ये मी बघितलं तर मुंबईचे सर्व कॉलेजेस पालघर, मुंबई सबअर्बन, ठाणे, मुंबई सिटी, ठाणे, मुंबई सिटी हा जो ड्रॉप डाउन तुम्हाला यामध्ये दिसत आहे, तो तुम्ही स्क्रोल डाउन करा आणि तशा पद्धतीने कॉलेजेसची लिस्ट ही पुढे-पुढे तुम्हाला दिसणार आहे. सो तुम्हाला आता यामध्ये काय करायचं आहे, की समजा हा कॉलेज मला पाहिजे, या कॉलेजला मला सिलेक्ट करायचं. तर हा सिलेक्टचा बटन आहे इथे. यावरती तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. ओके. अशाच पद्धतीने सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली ऑल कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही कॉलेज मुंबईचे पाहिजेत, ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला मग हा जो इथे ऑप्शन दिसत आहे ॲड सिलेक्टेड ऑप्शन ड्रॉप डाउनला खालती जायचं आहे. तुम्हाला हे दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमचे ऑप्शन हे सक्सेसफुली ॲडेड होतील, जे तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत. म्हणजे यावरच तुम्हाला सांगितलेलं होतं, की यावरती टिक करायचं आहे, जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत. समजा बाळासाहेब ठाकरे पाहिजे, हे क्लिक करा. समजा चेंबूर कर्नाटक लॉ कॉलेजचे आहे, जे कॉलेजेस पाहिजे त्यावरती सिलेक्ट करा आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती तुम्ही क्लिक करा. या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल, की सिलेक्टेड ऑप्शन ॲडेड सक्सेसफुली. मग ओके या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जी स्टेप असणार आहे तुम्हाला समजा अजून कोणते कॉलेजेस तुम्ही आता जे काही तुम्ही ॲड केलेले आहेत, ते कशा पद्धतीने दिसतात? तर आपण 4 कॉलेजेस हे ॲड केलेले आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीचे. सो अशा पद्धतीने तुम्ही जे शॉर्टलिस्ट म्हणजे ॲड सिलेक्टेड ऑप्शन जसं आपण बघितलं,
तर तिकडे तुम्ही ॲड केल्याच्यानंतर स्क्रोल डाउन केल्याच्यानंतर या पद्धतीने तुम्हाला दिसते, की हे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट प्रॉपरली केलेले आहेत. म्हणजे ते लिहिलंय बघा शॉर्टलिस्ट ऑप्शन बाय यू म्हणजे 4 कॉलेजेस आपण सिलेक्ट केलेले आहे. आता मला पुणेचे कॉलेजेस पण आहेत, ते पण मला सिलेक्ट करायचे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, वरती जायचं आहे परत. वरती गेल्याच्यानंतर जिथून आपण सिलेक्ट केलेलं मुंबई, तिथेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पुणे युनिव्हर्सिटी. आणि मग सेम तुम्हाला सर्च कॉलेजला क्लिक करायचं आहे. सर्च कॉलेज क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने कॉलेजेस हे तुम्हाला तिथे दिसणार आहेत. मग समजा मला हा कॉलेज सिलेक्ट करायचा आहे, डी-वाय पाटील आणि आय-एल-एस लॉ कॉलेज पाहिजे आणि कर्मवीर भाऊराव हिरे लॉ कॉलेज पाहिजे. सो यावरती मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्याच्यानंतर जसं की तुम्हाला मी सांगितलं, की खालती जो ऑप्शन आहे ॲड सिलेक्टेड ऑप्शन त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे कुठे? सो हा ऑप्शन तुम्हाला दिसतो. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर मग तुमचे कॉलेजेस हे ॲड होतील. जसं की इथे आता पहिले 4 होते आपले. आपण 3 कॉलेजेस ॲड केलेले आहेत. कोणते? डी-वाय पाटील, आय-एल-एस आणि कर्मवीर भाऊराव लॉ कॉलेज हे पुणे युनिव्हर्सिटीचं आपण आता ॲड केलेले आहेत. ते तुम्हाला इथे या पद्धतीने दिसत आहेत पूर्ण आणि इथे पण तुम्ही बघाल तर 7 ऑप्शन आपण सिलेक्ट केलेले हे तुम्हाला इथे दिसतील. आता एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटेल, की सर मला हा जो कॉलेज आहे, हा कॉलेज डिलीट करायचा आहे. तर यावरती क्लिक करायचं आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन याला क्लिक करायचं. तुमचा जो कॉलेज आहे तो डिलीट होऊन जाईल. मग तिथे तुमचा जो नंबर असेल, तो 6 नंबर असेल. ओके. त्यानंतर मग तुम्हाला सर्व हे कॉलेजेस तुम्ही ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला कॉलेज ॲड करायचे आहेत, तोपर्यंत तुम्ही कॉलेज ॲड करू शकता. जसं मुंबईचे कॉलेजेस केले, पुणेचे कॉलेजेस केले. काही विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरचे कॉलेजेस करायचे असतील, तर ते सर्व कॉलेज ॲड झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला ॲड झाल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो हे दिसणार आहे. म्हणजे इथे ऑप्शन आहे तुम्हाला सेट प्रेफरन्स. सेट प्रेफरन्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट नंबर कुणाला द्यायचा आहे, सेकंड कुणाला द्यायचा आहे, थर्ड कुणाला द्यायचं आहे, फोर्थ कुणाला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? समजा आता आय-एल-एस लॉ कॉलेज हा मला फर्स्ट नंबरला द्यायचा आहे. तर मी इथे टिक करेन. सेकंड प्रेफरन्स मला डी-वाय पाटील देणार तिथे इथे टिक करेन. तर इथे तुमचा नंबर हा इथे दिसून येईल. 1 आणि इथे 2 नंबर, 3 नंबर हा कॉलेज मला पाहिजे तर मी इथे सिलेक्ट करेन. 4th नंबर हा कॉलेज पाहिजे तर मी इथे सिलेक्ट करेन. 4th नंबर इथे दिसेल. मग कशा पद्धतीने दिसेल? त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता इथे मी दाखवत आहे. ती अशा पद्धतीने दिसेल. म्हणजेच सायलेन्स कॉलेज आपण बघा फर्स्ट रँकला दिलेला आहे. हे तुम्हाला दिसत असेल आणि दुसरा जो कॉलेज जो आपण दिलेला आहे, कोणता दिलेला आहे? जो की डी-वाय पाटील दिलेला होता. तो 2 नंबरला दिसतोय. तिसरा आपण बाळासाहेब ठाकरे आपटे लॉ कॉलेज दिला. तो तुम्हाला दिसत आहे. 4th आहे एज्युनल स्कूल ऑफ लॉ. 5th आहे अदिया कॉलेज. 6 नंबर आहे कोणता आपण दिलाय ॲडव्हाइट केनी चॅरिटेबल आणि 7th आहे कर्मवीर भाऊसाहेब. सो या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करणार आणि इथे तुमचा जो स्टेट प्रेफरन्स आहे तो सिलेक्ट होणार आहे. या पद्धतीचे सर्व कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्ही दिल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस काय करायची सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल, सर या कॉलेजची लिस्ट कशी बनवायची? सो याची आपण ऑलरेडी Telegram चॅनलला आपण जो काही कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे, तो ऑलरेडी कॅप राउंड 1चा आपण सेंड केलेला आहे. तो तुम्हाला डायरेक्टली पी-डी-एफ ही आपल्या Telegram चॅनलला भेटून जाईल. महाराष्ट्र लॉ सी-ई-टी लिंक जी आहे Telegramची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. सो ह्यावरती सेव्ह आणि नेक्स्ट आणि त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे ॲज पर युअर पर्संटाईल. सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जी प्रोसेस स्टेप असणार आहे, तो या पद्धतीने तुमचा विंडो दिसणार आहे, की जे तुम्ही ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत, त्याचे प्रेफरन्स ऑप्शन लिस्ट ही प्रॉपरली तुम्हाला इथे परत एकदा दिसणार आहे. परत एकदा चेक करा, की बाबा फर्स्ट नंबरला जो कॉलेज दिलेला आहे, तोच प्रॉपर आहे का? 3 नंबरला मी जो कॉलेज दिला तोच आहे का? 5th नंबरला जो कॉलेज दिलाय तोच आहे का? कारण की बघा प्रेफरन्स वाईज तुम्ही जेव्हा कॉलेजचं प्रेफरन्स देता, त्याच ऑर्डरनी तुमचे कॉलेज हे अलॉटमेंट होतात. समजा आय-एल-एस दिलेलं आहे, तर आय-एल-एसमध्ये तुमचे पर्सेंटाइल चांगले आहेत किंवा पर्सेंटाइल कमी आहे, तिकडे व्हॅकन्सी असेल, तर पहिला कॉलेज तुम्हाला अलॉट होण्याचे चान्सेस असतं आय-एल-एस. तिकडे जागा जर कमी असतील, तर डी-वाय पाटील होईल. तिकडे कमी असेल, तर बाळासाहेब आपटे. तर या पद्धतीने जसं तुम्ही प्रेफरन्स देता, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज हे अलॉटमेंट होत असतात.
आता ही विंडो अशा पद्धतीने दिसली का तुम्हाला इथे मार्क करायचं आहे. या बॉक्सवरती आय हॅव रीड ऑल द ॲडमिशन प्रोसेस या सर्व गोष्टी क्लिक करायच्या आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेज प्रेफरन्स यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो प्रिंटआउट असेल, ह्या कॉलेज प्रेफरन्सची जी तुम्ही प्रिंटआउट तुम्हाला काढायची आहे, ती तुमच्याकडे ठेवायची आहे. प्रिंटआउट काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते तुमच्याकडेच ठेवायचं आहे. आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा लॉक होईल. त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे, त्याची डेट्स मी तुम्हाला आता सांगत आहे. यामध्ये तुम्हाला मी सांगत आहे, की फायनल मेरिट लिस्ट ही आज पब्लिश झालेली आहे. आणि जर आपण बघितलं 3 ऑगस्ट 2025 म्हणजे आजपासून हे तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स चालू झालेले आहेत. कॅप राउंड 1 आणि 2 साठी. जे तुम्ही आता कॅप राउंड 1 साठी कॉलेजचे प्रेफरन्स देणार, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहे तुमच्या कॅप राउंड 2 च्या कॉलेज प्रेफरन्ससाठी. सो आत्तापासूनच चांगले पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुम्हाला कॅप राउंड 2 ला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. त्यानंतर मग 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. अलोकेशन राउंड म्हणजे कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे तुम्हाला 8 ऑगस्ट 2025 रोजी. ओके. आणि मग तुम्हाला ॲडमिशनसाठी कधी जायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होईल ते विद्यार्थी 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 यामध्ये तुम्हाला कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही होणार ते विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करतील ऑटोमॅटिक. ओके. आणि जे काही विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील, त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन प्रोसेस इथेच संपून जाईल. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील असे विद्यार्थी. आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे, ते कॅप राउंड 2 मध्ये एंटर करतील. त्यांना बेटरमेंट करायचं असेल तर. फ्रीज आणि बेटरमेंट काय आहे, त्याची व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो किंवा तुम्हाला इथं वरती आय सेक्शन बटनला टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला फ्रीज करायचं आहे का बेटरमेंट करायचं आहे, त्याची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ज्यावेळी कॉलेज अलॉटमेंट होईल, त्यावेळी तुम्हाला मी सांगणारच आहे. सो या पद्धतीने इन्फॉर्मेशन आहे. कॉलेजचे प्रेफरन्स चालू झालेले आहेत. कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि उद्या आपण एक लाईव्ह सेशन घेऊया. त्यामध्ये कशा पद्धतीने कॉलेज प्रेफरन्स द्यायचे आहेत, त्याच्यावरती आपण लाईव्ह सेशन घेऊया. ठीक आहे. थँक यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि पुढे पण तुमच्या फ्रेंड्सना पाठवा, जेणेकरून ते कोणतीही मिस्टेक कॉलेजचे प्रेफरन्स देण्यामध्ये करणार नाहीत. थँक यू सो मच.